ज्या लग्नाची आम्हाला एवढी एक्साइटमेंट होती, फायनली आज तो लग्न झाला. हे सगळं जर असं मंदातून पाहिलं की मज्जात नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना पहिल्यापासून बघा शेवटपर्यंत. तर नमस्कार भानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भानो, परत एकदा आपल्या नेम ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भानो, कालच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिले असेल की आज होतं आपल्या याच्या दादांचं लग्न. दादांचं लग्न अनसिंगला होतं, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण तयारी वगैरे करून डायरेक्ट पोहोचलो अनसिंगला. आणि हे तर तुम्ही कालच्या पार्ट मध्ये पाहिलंच असेल. दादांचं लग्न म्हणजे आमच्या हक्काचं शेवटचं लग्न होतं, त्याच्यामुळे आम्ही खतरनाक नाचलो. आणि मग दुपारच्या 1 वाजेपर्यंत खतरनाक पैकी नाचल्यानंतर आम्ही बसलो निवांतपैकी एका सावली. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही गेलो लग्नाच्या हॉलमध्ये. आम्हाला वाटलं आता अर्धा तासात लग्न लागून जाईल. मागच्या 1 तासापासून आम्ही हॉलमध्ये बसलो होतो, तरी पण लग्न लागलंच नव्हतं. नवरी आणि नवरदेवच्या अगोदर त्यांच्या खुर्चीवर बसून डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला 2 मामा भेटले. आमचा डोकं खतरनाक गरम झालं होतं, त्याच्यामुळे पहिल्या मामाजवळ आम्ही बर्फाचा गोळा मागितला. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या मामाजवळ आम्ही आईस्क्रीमची मागणी केली. आणि मग ते सर्व खाल्ल्यानंतर परत आलो आम्ही हॉलमध्ये. मग पुढच्या अर्धा तासानंतर आपला दादा गेला होता आपल्या वहिनीच्या ताब्यात, कारण दादांचं झाला होता आता शुभमंगलम सावधा. दादांचं लग्न झाल्यानंतर फक्त आम्हाला एकच काम होतं, आणि ते म्हणजे फक्त जेवायचं. आणि हाच विचार आम्ही पण केला होता, पण जेवल्यानंतर आम्हाला नाही का या पुण्याच्या दादांना नाही का वाशिमला सोडायचं होतं. मग लगेच त्यांना घेऊन डायरेक्ट आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर वाशिम. आणि मग त्यांना सोडून परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी.